हॅलो डिअर स्टुडंट, क्वेश्चन 4 सॉल्व करायचा आहे. एक्सरसाइज 1.4 मध्ये 3 क्वेश्चन्स झालेले आहे. याच्याकडे हा लास्ट क्वेश्चन आहे 4 आणि हा थोडासा डिफरंट टाईपमध्ये आहे की आतापर्यंत तुम्हाला फक्त डिफरन्शिएट किंवा फाइंड द dy/dx असं लिहिलं जात होतं. आता याच्यात काय लिहिलंय बघा, डिफरन्शिएट x sin x म्हणजे हे पहिलं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन म्हणजे tan x, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि त्या डेरिव्हेटिव्हला या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. विथ रिस्पेक्ट टू x नाहीये किंवा फाइंड द dy/dx असंही लिहिलेलं नाही. काय लिहिलं आहे की पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू tan x काढायचं आहे. मग त्या दोघं फंक्शनला सेपरेट नाव देऊ. सपोज u इज इक्वल टू x sin x. मग आता आधी याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, फंक्शन x मध्ये म्हणून विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x is equal to x sin x, म्हणजे इथे u into v रूल अप्लाय होणार आहे. u म्हणजे x as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x plus sin x as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ u function that is 1. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन with respect to x, त्याचा आन्सर आलाय x cos x plus sin x. आता दुसरा फंक्शन आहे त्याला v सपोज करू and v is equal to tan x. डिफरेंशिएट with respect to x, therefore derivative of v with respect to x is equal to derivative of tan x, आणि tan x चे डेरिव्हेटिव्ह येतं sec square x. आता आपल्याला या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह या फंक्शनच्या रिस्पेक्ट मध्ये फाइंड आउट करायचं आहे. Therefore, derivative of v u upon derivative of v is equal to, answer will x cos x plus sin x upon sec square x. हे झाल्याचं फायनल आन्सर. पहिल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हला दुसऱ्या फंक्शनने फक्त आपल्याला डिवाइड करायचं. क्वेश्चन सेकंड आहे, साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर या फंक्शनला तर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे इनवर्स फंक्शनचे सम्स आहेत. मग इनवर्स फंक्शनमध्ये आपण जे रूल यूज केले होते, जसं साइन इनवर्स इंटू साइन थीटा इज इक्वल टू ओनली थीटा, कॉस इनवर्स इंटू कॉस थीटा, त्याचा आन्सर येतं फक्त थीटा. म्हणजे आता आपल्याला अशी अरेंजमेंट याच्यामध्ये करायची आहे की साइन इनवर्सच्या आतमध्ये साइन फंक्शन आलं पाहिजे, कॉस इनवर्सच्या आतमध्ये पण कॉस फंक्शन आलं पाहिजे. आता 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हे फॉर्मेशन जर बघितलं, एक्सच्या जागी आपण टॅन पुट डाऊन केलं तर 2 tan थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हे एक्सपान्शन येतं साइन 2 थीटाचं. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस स्क्वेअर, म्हणजे एक्सच्या जागी आता कॉस स्क्वेअर पुट करायचं आहे. तर याच्यामध्ये सॉरी कॉस नाही टॅन एस पुट करायचं आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे एक्सच्या जागी दोघं ठिकाणी आपल्याला टॅन पुट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. पहिल्या फंक्शनला म्हणूया यू फंक्शन. u इज इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. put x is equal to tan theta, म्हणून थीटाचा आन्सर होणार आहे tan इनवर्स x. जिथे कुठे आपल्याला जर थीटा जर पुट डाऊन करावा लागला तिथे tan इनवर्स लिहावं लागेल. डिफरेंशिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x, आधी पुट डाऊन करून घेऊ मग डिफरेंशिएट करता येईल. u इज इक्वल टू साइन इनवर्स 2 एक्सच्या जागी काय लिहायचं आहे टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. u इज इक्वल टू साइन इनवर्स 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन थीटा, हे एक्सपान्शन आहे साइन 2 थीटाचं. therefore साइन इनवर्स इंटू साइन कॅन्सल होतं, मग u इज इक्वल टू आलं फक्त थीटा. मग आता इथे थीटाच्या जागी पुन्हा रिसबस्टिट्यूट करायचं आहे. therefore u is equal to 2 tan inverse x.
आता इथे आता याच्यानंतर डिफरन्शिएशन करायचंय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिवेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे. tan इन्व्हर्सचे डेरिवेटिव्ह येतं 1/x². 1/1 प्लस x². हा 2 आणि 2 इंटू 1/1 प्लस x². म्हणजेच आन्सर आलं 2 इंटू 1 म्हणजे 2/1 प्लस x². v. आता v फंक्शन घ्यायचं आहे दुसरं. cos इन्व्हर्स 1 मायनस x² अपॉन 1 प्लस x². पुट x इज इक्वल टू tan थीटा. सिमिलरली v इज इक्वल टू cos स्क्वेअर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आणि हे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हे एक्सपान्शन येतं cos 2 थीटाचं. cos इन्व्हर्स cos 2 थीटा. अगेन cos इन्व्हर्स इंटू cos कॅन्सल झालं म्हणजे v चं आन्सर झालं फक्त थीटा. पण आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचंय. थीटाची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करावी लागेल. देअरफॉर v इज इक्वल टू 2 आणि थीटा आहे ऑलरेडी तोच असेल जो इथे काढला आपण. tan इन्व्हर्स x डिफरन्शिएट with respect to x. Derivative of v with respect to x is equal to 2 constant tan inverse theta 1/1 plus x² म्हणजेच 2/1 plus x². इथे लिहू शकतो आपण 2/1 plus x². Therefore याचा फायनल आन्सर आहे डेरिवेटिव्ह ऑफ u अपॉन x डिवाइड बाय डेरिवेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. आन्सर झालं 2/1 plus x² अपॉन 2/1 plus x². सेम टर्मला डिवाइड केलं सगळं कॅन्सल होईल. आन्सर येईल फक्त 1. क्वेश्चन 4 पण सेम आहे जसं आपण आता याच्या आधीचा सम सॉल्व्ह केला होता. u एक फंक्शन घ्यायचं cos इन्व्हर्स 1 मायनस x² 1 प्लस x² आणि v फंक्शन जे घ्यायचं ते tan इन्व्हर्स आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला असं जर फॉर्मेशन असेल तर आपल्याला x च्या जागी पुट डाऊन करायचंय tan थीटा. u इज इक्वल टू cos इन्व्हर्स 1 मायनस x² अपॉन 1 प्लस x². पुट x इज इक्वल टू tan थीटा. देयरफॉर u इज इक्वल टू cos इन्वर्स 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. u इज इक्वल टू cos इन्वर्स. आता हे जे एक्सपान्शन आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो आहे cos 2 थीटासाठी. cos 2 थीटाचे जितकेही फॉर्म्युले आहेत ते सगळे लिहून करावे लागतील कारण ते सबस्टिट्यूशन मध्ये आपल्याला हेल्प करतात. म्हणजे cos इन्वर्स कॅन्सल. Therefore u is equal to 2 theta. Now resubstitute the value of theta. What is the theta value? The theta is जर हा tan त्या साइडला गेला तर तो होईल tan इन्वर्स. u is equal to 2 या थीटाची आपण व्हॅल्यू पुट डाऊन करतोय tan इन्वर्स x. डिफरन्शिएट with respect to x. Therefore derivative of u with respect to x is equal to 2/1 plus x². tan इन्वर्स चा डेरिवेटिव्ह होता 1/1 plus x². 1 आणि हा इथला 2 दोघांचे मल्टिप्लिकेशन. आता v फंक्शन जे आहे ते डायरेक्टली tan इन्वर्स x दिले डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिवेटिव्ह ऑफ v अपॉन x इज इक्वल टू 1/1 प्लस x². आपल्याला फाइंड आउट करायचं तर या फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. देयरफॉर du म्हणजे पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच फॉर्म्युला झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x मग du अपॉन dx म्हणजे आन्सर आहे 2/1 plus x² अपॉन 1/1 plus x². मग 2/1 प्लस दोघांना सेपरेट जर केलं आपण तर 2/1 plus x² इंटू आणि हा रेसिप्रोकल मध्ये जाईल अपॉन 1
आन्सर झालं 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v, त्याचा आन्सर आला 2. डिफरेंशिएट 3 raised to x with respect to log to the base x 3. मग पहिलं फंक्शन असेल u 3 raised to x. याच्यामध्ये काही पुटडाऊन करायचे नाही, कारण आपल्याला डायरेक्ट त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतं. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. a रेस टू x चा फॉर्म्युला आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू x येतं 3 रेस टू x इनटू log 3. log a फॉर्म्युला म्हणजे log 3. a रेस टू x चा फॉर्म्युला काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x इज इक्वल टू a रेस टू x इनटू log a. a ची व्हॅल्यू 3 येते. b फंक्शन log x log टू द बेस x 3. मग आता याला आधी कसं लिहितोय बघा. लॉगचे रूल यूज केले तर log 3 अपॉन log x. आता याचं डिफरेंशिएशन फाइंड आउट करायचं आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. u अपॉन v फॉर्म्युला यूज करायचा आहे इथे चेन रूलचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू आधी v लिहिला म्हणजे log x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे log 3 चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ log 3 पूर्ण लिहिले मायनस आता हा log 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x अपॉन v चा स्क्वेअर म्हणजे log x चा स्क्वेअर. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. Therefore, derivative of v with respect to x log x. Derivative of constant function is always 0. But 0 into this term, whole term becomes 0. Log x into 0 minus log 3 into 1 upon x upon log x square. Therefore, derivative of v with respect to x 0 into any term 0 minus log 3 म्हणजे नेगेटिव्ह log 3 न्यूमरेटरला आला log 3 अपॉन x अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v हे सांगितलंय पहिल्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x अपॉन म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शनचं फॉर्म्युला यूज करायचा आहे dv अपॉन dx. व्हॅल्यूज पुट डाउन करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u आहे 3 रेस टू x इनटू log 3 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ v नेगेटिव्ह log 3 अपॉन x आणि पुन्हा त्याच्या खाली आहे log x ब्रॅकेट स्क्वेअर. याला आता सिम्प्लिफाय करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज इक्वल टू मग आता u चं फंक्शन आहे फक्त 3 रेस टू x इनटू log 3 अपॉन आता या डिनॉमिनेटर मध्येच पुन्हा डिनॉमिनेटर आहे किंवा आपण आधी याला इथे सॉल्व्ह करू म्हणजे इथे सोपं जाईल. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन x जे आन्सर आहे ते नेगेटिव्ह log 3 अपॉन x आणि या डिनॉमिनेटरचा x स्क्वेअर त्याला जर आपण 1 लिहिलं तर हे आन्सर होणार आहे 1 अपॉन log x स्क्वेअर. म्हणजे तुम्ही डायरेक्ट याला लिहू शकता नेगेटिव्ह log 3 अपॉन x log x स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथे पुट डाउन करू. नेगेटिव्ह log 3 अपॉन x इंटू log x स्क्वेअर. थ्री रेस टू x इंटू log 3 ही डिनॉमिनेटरची टर्म वरती जाईल इंटू x log x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन नेगेटिव्ह log
3. आता हा log 3 आणि हा log 3 कॅन्सल झाला म्हणजे आन्सर झालं. आता ही नेगेटिव्ह साईन वर लिहिली जाईल. नेगेटिव्ह x इंटू 3 raised to x log x ब्रॅकेट स्क्वेअर.